तर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। राम सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत आणि जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा त्यांचा विक्रम आहे। सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजीचा आहे आणि राम सुतार हे 99 वर्षांचे आहेत। धुळे जिल्ह्यामधील गोंडूर या गावी त्यांचा जन्म झाला आणि सुरुवातीला सुतार यांना श्रीरामकृष्ण जोशी यांचं मार्गदर्शन सुद्धा लाभलं। जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्यामध्ये त्यांचा विक्रम आहे। आणि राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार नेमके कोण आहेत आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। राम वनजी सुतार भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत। मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय। जगामधील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा त्यांच्या नावावर विक्रम आहे। अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांचा 21 फूट उंच पुतळा त्यांनी उभारला। दिल्लीमधील गोविंद वल्लभ पंत यांचा 10 फूट लांबीचा कांस्य पुतळा सुद्धा त्यांनी उभारला। आणि अधिकची माहितीकर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अगदीच अभिमानाची बाब, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। त्यांची नुकतीच कारकीर्द आपण पाहिली। अगदीच म्हणजे महाराष्ट्रातील या सुपुत्राने महाराष्ट्राचा झेंडा जगापार लावलेला आहे, कारण जगातला सर्वात उंच जो पुतळा आहे तो उभारण्याचा मान त्यांच्याकडे आलेला आहे। आणि आतापर्यंत पाहिला असेल युगोनयुगे तो पुतळा दिमाखात भारताची शान मान पूर्ण जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी कायम राहील। आता जर आपण पाहिलं तर त्यांनी आतापर्यंत उभारलेल्या या पुतळ्यामुळे भारत सरकारने 1999 ला पद्मश्री, 2016 ला पद्मभूषण यासारखे मोठे पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिल्पकलेची जी पदवी त्यांनी घेतलेली आहे ती आपल्या महाराष्ट्रातूनच घेतलेली आहे आणि पुढे या शिल्पकलेचा त्यांचा जो वारसा आहे, त्यांचा मुलगा जो आहे तो देखील पुढे ती कला जोपासताना पाहायला मिळते। मात्र राम सुतार यांचं कार्य जे आहे हे येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत ऐतिहासिक असं आणि ठेवा म्हणून पाहता येईल। 1952 साली त्यांनी मुंबईतील सर जे स्कूल ऑफ आर्ट मधून शिल्पकलेची पदवी घेतली। त्यानंतर त्यांना या सगळ्यामध्ये काम करत असताना त्यांना मेयोचं सुवर्ण पदक देखील मिळालं होतं। 1954 ते 1958 या काळात त्यांनी संभाजीनगर येथील पुरातत्व विभागात काम केलं, जिथं त्यांनी अजिंठा आणि वेरूळ शिल्पाच्या जीर्णोद्धाराचं काम करण्यास केलं होतं। आणि 1958 ते 59 मध्ये दिल्लीमधील माहिती व प्रसारण मंडळात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत झाले। त्यानंतर त्यांनी पुन्हा ती सगळी नोकरी सोडली सरकारी आणि शिल्पकलेकडे पूर्णपणे वळले। आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळे जे पुतळे तयार केले ते महत्वाचे ठरले। खास करून मध्य प्रदेशमध्ये गांधी सागर धरणावरील 45 फुटी चंबल माताची जी आहे ती मूर्ती त्यांनी बनवली। आज राष्ट्रपती भवनामध्ये जे महत्वाचे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात ते त्यांनी बनवलेले आहेत। असं एकंदरीत जर पाहता त्यांचं कार्य जे आहे ते अत्यंत मोठं आहे आणि महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी जी केलेली निवड आहे ती अत्यंत सार्थकी ठरणारी आहे। अगदी त्यांचं बरंच योगदान सुद्धा आहे। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय आणि अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे।